सरकार सभागृहाच्या बाहेर बोलताना खूप गंभीरपणे बोलतं। सरकारच्या वतीनं आम्हाला काही अडचण नाही, आमची संख्या खूप मोठी आहे, विरोधी पक्षनेता असलाच पाहिजे, आम्हाला काही अडचण नाही, असं खूप सालसूतपणे बोलतात। आहे त्यामुळे हे अधिवेशन एक आठवड्यापुरतं आणून ठेवलंय। असं आहे की सत्ताधारी पक्ष हा संख्येनं भरपूर आहे, खूप मोठा आहे, पाशवी बहुमत आहे, परंतु विरोधकांच्या प्रश्नांना सामोरं जाण्याचं त्यांच्यामध्ये नैतिक धाडस नाही। सगळ्या क्षेत्रामध्ये सगळ्याच घटकांना त्यांनी घोषणांनी फसवलेलं असल्यामुळं सत्ताधारी पक्ष संख्येनं जास्त असेल, परंतु विरोधी पक्षाच्या भडीमारापुढे विरोधी पक्षाच्या प्रश्नांना उत्तर देण्याचं धाडस आणि उत्तरं ही सत्ताधारी पक्षाकडे नसल्यामुळं सत्ताधारी पक्ष हा अधिवेशन वाढवून घेण्यास तयार नाही। सर, विरोधी पक्ष नेत्याच्या संदर्भात तुम्ही मागणी केली का आजच्या संपूर्ण सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये? काय उत्तर सरकारकडनं देण्यात आलेलं आहे? मी सरकारला हे सांगितलं की आज वरचं विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते त्यांची मुदत संपलेली आहे, विधानसभेच्या विरोधी पक्ष नेत्याच्या नावाची घोषणा झालेली नाही। आपल्या लोकशाहीची ही परंपरा आहे, लोकशाहीचं शान आहे, लोकशाहीची एक आपल्या सर्वांना जर का बूज राखायची असेल तर घटनेमध्ये, नियमामध्ये, कायद्यामध्ये विरोधी पक्षनेता हा असलाच पाहिजे। विरोधी पक्षनेता हा संविधानिक पद आहे, त्याला कायद्यामध्ये आधार आहे। उपमुख्यमंत्री पद ही पदं संविधानिक नाहीत, उपमुख्यमंत्री पद ही पदं कुठेही नियमामध्ये नाही, ही तुम्ही तुमची केलेली राजकीय सोय आहे। परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना असेल, विधिमंडळ नियम असेल, प्रथा परंपरा असतील, याच्यामध्ये विरोधी पक्षनेता हा असलाच पाहिजे अशा पद्धतीची तरतूद आहे। आणि म्हणून येत्या अधिवेशनामध्ये दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेतेपद तुम्ही या ठिकाणी जाहीर करा, अशा प्रकारचा आग्रह आम्ही धरलेला आहे। परंतु सरकारकडनं काय मागणी करण्यात, सरकारकडनं काय उत्तर देण्यात आलं? सर सरकारकडनं या प्रश्नाला उत्तर काय देण्यात आलं? सरकार गंभीर आहे का या प्रश्नाला घेऊन? काय परिस्थिती काय? सरकार सभागृहाच्या बाहेर बोलताना खूप गंभीरपणे बोलतं। सरकारच्या वतीनं आम्हाला काही अडचण नाही, आमची संख्या खूप मोठी आहे, विरोधी पक्षनेता असलाच पाहिजे, आम्हाला काही अडचण नाही, असं खूप सालसूतपणे बोलतात। परंतु तो कार्यक्रम विधिमंडळामध्ये येईल अशी अपेक्षा ठेवण्यापलीकडे आज आपल्या हातामध्ये काही नाही। सर, या निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये पाहिलं तर सगळ्यामध्ये मला माहित नाही कुठे राजकीय शिमगा झाला तो, आणि मी कोणावरही नाराज नाही आणि मी कुठेही नाराज नाही। पण सगळ्यात जास्त चर्चा ही कोकणामध्ये चालू आहे, जाधव साहेब।